होळी आणि गुढीपाडवा स्पेशल आज आपण बनवणार आहे 10 मिनिटात साखरेची माळ किंवा गाठी. तर एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे. तर कशी बनवायची ते बघूया. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे. बघू शकता एका वाटीत पाणी घ्यायचं आहे आणि हा व्हाईट कलरचा दोरा लागणार आहे आपल्याला. तर हे दोरा काय करायचं, पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि दोऱ्यातलं पूर्ण असं पाणी काढून घ्यायचं आहे. बघू शकता पूर्ण असं पाणी काढायचं आहे. तर नंतर आप्पे पात्र लागणार आहे आपल्याला. तर आप्पे पात्रामध्ये हा व्हाईट कलरचा दोरा सगळीकडे असा व्यवस्थित पसरून टाकायचा आहे. बघू शकता या पद्धतीने. तर दोरा व्यवस्थित टाकायचा आहे असा आणि टाकल्याच्या नंतर असं बोटाने दाब द्यायचा आहे असं. बघू शकता. तर आपला दोरा टाकून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, आता याच्यामध्ये आपल्याला याच्यात सगळ्या साच्यामध्ये 2-2 थेंब तूप सोडायचं आहे. तर अगदी थोडं थोडं तूप सोडायचं आहे. 2-2 थेंबच टाकायचं आहे, जास्त नाही. सगळ्या याच्यामध्ये 2-2 थेंब आपण तूप टाकून घेऊया. आता हे साईडला ठेवूया. इकडं आता मी गॅस पेटवून घेते आणि कढई ठेवलेली आहे. बघू शकता. आणि 1 वाटी आपल्याला साखर लागणार आहे. तर 1 पूर्ण वाटी साखर आहे आणि साखर भिजेल तेवढंच पाणी घालायचं आहे. बघू शकता. अजिबात जास्त नाही. साखर भिजली की पाणी घालायचं नाही. साखर भिजेपर्यंतच पाणी घालायचं आहे. आता मिडियम गॅसवर याला सारखं हलवत राहायचं आहे. एकदम आपली पारंपरिक पद्धत आहे साखरेची माळ किंवा गाठी. तर आपला सण साजरा होऊ शकणार नाही. होळी पण आणि गुढीपाडवा पण स्पेशल, गुढीपाडवा स्पेशल आणि होळी स्पेशल साखरेची माळ आपण तयार करत आहे. आमच्या मराठवाड्यात तर अजिबात या साखरेची माळेशिवाय हे 2 सणच होणार नाहीत. होळीला आणि गुढीपाडव्याला भरपूर मान आहे साखरेच्या माळीला किंवा गाठीला. तर बघू शकता आता याच्यात पूर्ण असं साखर विरघळलेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमच दूध घालायचं आहे. तर दूध का घालायचं, तर दुधामुळे पूर्ण असं वरचं असं घाण निघून येते, मळी निघून जाते साखरेवरची. बघू शकताय अर्धा चमच दूध घातलेलं आहे. दूध घातल्याच्या नंतर लगेच साखरेवर अशी पाकावर आलेली मळी दुधामुळे वर येते. तर एका वाटीमध्ये पूर्ण असं मळी मी काढून घेते. तर बघू शकताय असं किती घाण असं निघालेलं आहे मळी साखरेवरची. तर बघू शकताय एवढं घाण निघालेलं आहे. तर चमचने मी आता पूर्ण साखरेवरची, आता याच्या पाकावरची मळी पूर्ण असं काढून घेते. तर हे एवढी मळी निघालेली आहे. बघू शकताय मळी काढल्याच्या नंतर एकदम असं पांढरा शुभ्र पाक दिसायला लागलाय एकदम असा. बघू शकताय. तर मिडियम गॅसवर पुन्हा याला असा हलवत राहायचं आहे. पाक पण आता होतच आलेलं आहे. आणखी 1-2 मिनिट लागणार आहेत आपल्याला. तर मिडियम गॅसवर असं पूर्ण असं मस्त कलर पण आलेला आहे. पाक एकदम, आता पाक आपल्याला कसा झालाय ते कसा ओळखायचा, तर एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये 2-3 थेंब टाकायचे आहेत. बघू शकता या पद्धतीने. आणि पाण्यामध्ये पूर्ण असं एकजीव झालं की नाही आपली पाक तयार आहे. तर बघू शकता एक गोळा झालेला आहे असं. तर पाक आपला रेडी आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि ही प्रोसिजर फास्ट करायची आहे, नाही तर आपलं कढईत साखरेची माळ तयार होईल. एकदम असं फास्ट याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने आता मी पूर्ण याच्यामध्ये फास्ट टाकून घेते. वेळ न घालवता एकदम असं फास्ट टाकायचं आहे याच्यामध्ये. तर पूर्ण असं टाकून घेते. लगेच आपलं साखरेची माळ आपली तयार होते. तर असं मी थोडं असं साखरेची माळ बघू शकता असं आपली तयार झालेली आहे पांढरं शुभ्र, आणि लगेच असं हलवून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम अशी पांढरी शुभ्र आपली साखरेची माळ तयार आहे. तर आता मी दोऱ्याला धरून असं काढून घेते. ही माळ मस्त छान अशी झालेली आहे. अगदी 10 मिनिटात तयार होते साखरेची माळ. तर पूर्ण अशी काढून घेते. तर सळसळीत आपली साखरेची माळ निघते. बघू शकताय. तर दुसरी पण माळ मी याच पद्धतीने करून घेते. तर आपल्याला आता तूप टाकायचं नाही, तसंच करून घ्यायचे. बघू शकता ही पण माळ आता एकदम झटपट तयार झालेली आहे. अजिबात याला वेळ लागत नाही. 10 मिनिटात आपली साखरेची माळ तयार होते किंवा गाठी. तर बघू शकता एकदम अशी सळसळीत असं माळ निघत आहे. मग काय आहे ना एकदम सोपी पद्धत. तुम्ही पण नक्की ट्राय करा यावर्षी गुढीपाडव्याला. तर एकदम असं सळसळीत आपल्या माळी निघालेली आहेत दोन्ही पण. मस्त एकदम असं प्लेन निघालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुढीपाडवा स्पेशल साखरेची माळ झटपट तयार आहे.